नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजची बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे। तसेच 20 जून 2026 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत। सर्व काही सविस्तर माहिती पाहण्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 9वा हप्ता कधी जमा होणार आहे, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही त्यांची काय, 30 जून अंतिम मुदत का महत्त्वाची आहे, ई-केवायसी आवश्यक आहे का आणि 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त हप्ता वितरित होण्याची शक्यता काय आहे। मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेला पूरक योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये राज्य सरकारकडून दिले जातात। तसेच पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये मिळून एकूण 12,000 रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य मिळू शकते। मित्रांनो, 20 जून 2026 रोजी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। मात्र काही शेतकऱ्यांना ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक आधार लिंक नसणे, डीबीटी समस्या किंवा इतर तांत्रिक कारणामुळे हा हप्ता मिळू शकलेला नाही। अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता तांत्रिक कारणामुळे अडकला आहे त्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम किसानचा प्रलंबित हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता एकाच वेळी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र याबाबत शासनाकडून अंतिम अधिकृत घोषणा झाल्यानंतरच पुष्टी मानावी। सध्या विविध माध्यमांमध्ये आणि शेतकरी वर्गामध्ये अशी चर्चा सुरू आहे की 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन या दिवशी राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे। कृषी क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगणे महत्त्वाचे आहे, या क्षणापर्यंत राज्य सरकारने 1 जुलैलाच हप्ता जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यामुळे अधिकृत आदेश किंवा शासन निर्णय आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित मानावी। आता सर्वात महत्त्वाची सूचना, 30 जून ही ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी ती आजच पूर्ण करून घ्यावी। याच सोबत आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का, डीबीटी सेवा सुरू आहे का, बँक खाते सक्रिय आहे का, या सर्व गोष्टी तपासून घ्या, कारण ही प्रक्रिया पूर्ण असेल तरच पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे लाभ वेळेस मिळण्यास शक्यता वाढते। मित्रांनो, आजच आपल्या पीएम किसान खात्याची माहिती तपासा। कोणतीही त्रुटी असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। खरीप हंगाम सुरू असल्यामुळे बियाणे, खते, औषधे आणि इतर शेती खर्चासाठी ही रक्कम मोठा आधार ठरणार आहे। राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निधी वितरणास सुरुवात होताच त्याची सर्वात आधी माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। त्यामुळे अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे शेती, सरकारी योजना, पीएम किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता मिळाला का आणि तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली का। भेटूया अशाच आणखी एका महत्त्वपूर्ण अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।